उपवासाचा उत्तप्पा. त्यासाठी साहित्य: हिरवी मिरची, दही, शिजवलेला बटाटा, भाजलेले शेंगदाणे, भिजवलेले साबुदाणे घेतले. आता आपण त्याची साल काढून घेऊया. शिजवलेल्या बटाट्याची, हिरवी मिरचीची काप, बटाट्याचे छोटे काप करून घेऊया. तर मिक्सरच्या भांड्यात ते घालूया आणि चांगलं फिरवून घेऊया. तर फिरवून घेतल्यानंतर त्यात आपण भाजलेले शेंगदाणे, दही, भिजवलेले साबुदाणे टाकाय, चवीपुरते मीठ, पाणी घालून मिक्सरवरती फिरवून घेऊया. तर भिजवताना शाबू त्यात थोडंसं वरती पाणी ठेवायचं आणि चांगला भिजलं जाते. नंतर त्यात अजून पाणी घालून परत मिक्सरवरती फिरवून घेऊया. आता बारीक झाले. आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. नंतर त्यात एक बटाटा अजून खिसून घालूया. भिजवलेला थोडासा साबुदाणा घालूया. नंतर हलवून घेऊया. गॅस चालू करून त्यावर तवा ठेवला आहे, त्याला तूप लावून घेऊया. नंतर त्यात एक चमचा असं थोडंसं पसरून घेऊया, लहान साईजचं. नंतर मिडियम गॅसवर थोडा झाकून ठेवूया. चांगला सुकलं की पलटूया. वरनं चांगला सुकलं की थोडा वेळ असं ठेवून 2-3 वेळा पलटून घेऊन आपलं पराठा तयार झाला. प्लेटमध्ये काढून घेतल्या. तुम्ही नुसतं असं पण खाऊ शकता दही घातल्यामुळे.